तुम्ही व्यायाम करता का अजून? नाही मी कशा जेवण करते हे काय म्हणले? इथे गेली बोलते ते हा काही सांगत मी म्हणते काही बोल अहो पण आहेत ना तुम्ही दष्टपुष्ट आहे ना अजून. तर नमस्कार मित्रांनो, गीर क्रांती चॅनल मध्ये सर्व शेतकरी पशुपालक मित्रांचं स्वागत करतो. मी डॉक्टर गणेश धुसळे. तर आज आपल्या भैरवनाथ डेअरी फार्मवर खानगाव या ठिकाणावरून पशुपालक आले होते. आपण त्यांना 2 गाई घरगुती दुधासाठी सेल केलेले आहेत. तर हे पाहू शकता तुम्ही, सगळे वयस्कर बाबा आहेत. तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण त्यांना गाई दिलेल्या आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. बाबा तुमचं नाव सांगा. बंदा मारुती बिशी, कुठून आले? खांडगाव. तर तुमचं वय किती? वय 70. बाबांचं वय 70 आहे. त्यांनी घरगुती दुधासाठी गाय घेतलेली. याच्या आधी तुमच्याकडे दुधाला काय होतं? गिर गायची. गिर गायच होती. म्हणजे गिर गायचं दूध तुम्ही पहिल्यापासून तुम्हाला काही दुखणं विकणं काही पहिल्यापासून नाही शुगर बीपी काही नाही काहीच नाही. आता किती गाय घेतल्यात आपल्या गोठ्यावरून तुम्ही? आता मी एक घेतली मेवण्याने एक घेतली. तर यांनी एक गाय घेतली. तुमचं नाव सांगा बाबा. माझं नारायण गुलदगड. जोरात सांगा. नारायण नाना गुलदगड. तुम्ही पण एक गाय घेतली का? हा. तुमचं वय किती? माझं वय 65. 65. काय सांगता तुम्ही गिर गायचं दूध खाल्ल्यावर? चांगलं असतं पौष्टिक असतं. आता त्याच्यात आणि आपल्या गावरान गाय देशी गाय आहेत, याच्यात काय फरक आहे? फरक आहे ना दुधात, आहे ना फरक. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे बाबा कोणी 65, 70, 75 वयाचे अजून हे बाबा अजून व्यायाम करते. तर ते पहिल्यापासून देशी गायचं दूध खातात. तर तुम्हाला पण निरोगी राहायचं असेल तर देशी गायचं दूध खाणं, ऑर्गॅनिक भाजीपाला खाणं खूप जरुरी. तर तुम्हाला आपल्या फार्मवर कसं वाटलं गाय घेऊन? चांगलं वाटलं. व्यवहार कसा वाटला आपला? लय चांगलं, बेस्ट वाटला, सुटसुटीत वाटला. लय आरटी नाही झाला. कितीला घेतलेली तुम्ही गाय? 2? एक 51 घेतली, एक 50 घेतली. एक 51,000, एक 50,000. वेलेली गाय एक आपण गाय. हा, येलेली 51 घेतली, गाभण ती 50 घेतली. 50 घेतली. आरोग्यासाठी कसं काय बाबा दुधी शरीराला? चांगलं. धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय गोमाता, जय गीर क्रांती.